इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ। या समारंभासाठी अतिथी उपस्थित हरिभक्तपरायण पोपटराव हुंदे सर, श्री अनंतराव ढोले साहेब, माननीय श्री प्रमोदराव दौंड सर, माननीय श्री संतोष गायकवाड सर आणि श्री बंडोपंत आंधळे सर, सर्व विद्यार्थ्यांना पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सन 2025-26च्या इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून परीक्षेसाठी शुभेच्छा। क्लासचे दोनच बॉक्स आहे ना, 2 किंवा 3 बाकीचे कॅटेगरी ठेवा। 3 आहे ना सर, बाकी ठेवायचं ऑफिस मध्ये ठेवायचं, तिथे ठेवा खुर्च्यावर ठेवा। 2-4 क्लास ठेवते यायचं ज्यावर संतरो दादा आमटी तोडतो 1 2 3 स्टार्ट। इकडे बघा, जेव्हा त्याच्याकडे बघायचं नाही, नैसर्गिक वाटलं पाहिजे।
आजच्या घोडाशा कार्यक्रमाचे सन्माननीय आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री खाडे सर तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सर तसेच माननीय ढोले साहेब आणि माननीय श्री धम साहेब तसेच आई कॉम्प्युटर्स पातळी यांचे व्यवस्थापक संतोषी गायकवाड सर आणि त्यांच्या सोबत आंबळे सर तसेच पालक वर्गातून आवर्जून उपस्थित असलेले श्री महेश काकडे सर यांचं मी आपल्या विद्यालयाच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थी बांधवांकडून त्यांनी अध्यक्ष सूचनेस अनुमोदन द्यावे. आताच माझे सहकारी अभिजित झिरपे यांनी जी अध्यक्ष सूचना मांडली त्या सूचनेत मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. उपस्थित असलेले माझे कार्यक्रमाला उपस्थित असलेले अतिथी, माझे वंदनीय शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज माझी अवस्था झाली आहे. खूप काही आठवत आहे. डोळ्यासमोरून आतापर्यंतच्या कितीतरी प्रसंगाची मालिका सरकते, पण शब्द नकळत आपण जीवनाच्या एका अशा वळणावर आलो आहोत जे तू पुढे काय असा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. आपुलकीने शिकवणारे आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारे, हे असं करा, हे असं करू नका असे सतत सांगणारे आपले शिक्षक यांच्या मार्गदर्शनाला आता आपण मुकणार आहोत. त्याचं खूप दुःख वाटत आहे. म्हणून मी असं म्हणेन, शाळा म्हणजे कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. धन्यवाद. सर्व सन्मान याचा कार्यक्रम होईल. ही आता बाकीचा सदिच्छा समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी सरस्वतीचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होत आहे. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक साहेब श्री खाडे सर, त्याचबरोबर या ठिकाणी असले प्रमुख अवधूत सर, गायकवाड सर आई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पाथर्डी, त्याचबरोबर महेशराव काकडे सोमोशी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सरस्वतीचं पूजन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाच त्याचबरोबर हरिभक्त पारायण पोपटराव पुंडेश्वर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आध्यात्मिक क्षेत्रातील एक नामवंत नाव आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा असलेलं त्यांचे योगदान या ठिकाणी पोपटराव हरिभक्त पारायण पोपटराव पुंडेश्वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा सरस्वतीचं पूजन होत आहे. सर्वांच्या उपस्थितीचा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सदिच्छा समारंभ सन 2026 या ठिकाणी या कार्यक्रम संपन्न होत आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन सर्व विद्यार्थ्यांचे सम्मिलित या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी हरिभक्त पारायण पोपटराव पुंडेश्वर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी माननीय श्री प्रमोदराव दौंडसर, मुख्याध्यापक संतोषजी गायकवाड सर आई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट पाथर्डी आणि त्याचबरोबर इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि इयत्ता 5वी ते 9वीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी
शुभेच्छा समारंभ इयत्ता तर पहिल्यांदा शाळेत आलो तेव्हा सगळं नवीन वाटत होतं. तुम्ही आम्हाला कधी पाण्याची बाटली पडली, कधी वह्या सापडल्या नाही, कधी स्पर्धेची भीती वाटली, तेव्हा आमच्या सावरचं खेळणं, कार्यक्रमातलं भाषण आणि शिक्षकाबद्दल आदर हे सर्व डोळ्यात साठवून ठेवलं आहे. तुमच्याकडून मन खूप भरून आलं आहे. कालपर्यंत तुम्ही आमच्या सोबत या शाळेत मंगलात अंगणात हसत होतात आणि आज विरोधाचा क्षण माननीय ढोले साहेब यांच्यासाठी जाधव योगेश, विषय विशाल, विषय अक्षय, चव्हाण शिवानी. यानंतर माननीय संतोष गायकवाड सर यांचा सत्कार मिसाळ विजय जाधव, पायल राठोड, ओम पवार हे विद्यार्थी करतील. यानंतर माननीय महेश काकडे सर यांचा सत्कार भराट दीपक, दरेकर प्राजक्ता, भराट सार्थक, फाळके शुभांगी हे करतील. दरेकर आणि विषय विशाल हे करतील. यानंतर माननीय जाधव सर यांचा सत्कार भराट दीपक, दरेकर प्राजक्ता, भराट सार्थक, फाळके शुभांगी, जाधव योगेश हे विद्यार्थी करतील. यानंतर माननीय थोरात सर यांचा सत्कार मिसाळ विजय जाधव, पायल राठोड, ओम पवार आणि भिसे विशाल हे विद्यार्थी करतील. अगोदर ढवळे सर घ्यायला पाहिजे.
यानंतर माननीय भोळे सर यांसाठी पडळकर श्रावणी विषय अक्षय राठोड साहिल कडे श्रद्धा हे सत्कार करतील. यानंतर शिंदे सर यांचा सत्कार काळे साक्षी राठोड साहिल कडे श्रद्धा झिरपा अभिजित हे करतील. यानंतर माननीय घाटराज सर यांचा सत्कार व अश्विनी राठोड सिंह राठोड विजया उपयोग तनुजा हे करतील. यानंतर श्रीमती मोराळे मॅडम यांचा सत्कार काळे अमृता पवार प्रीतम मिसाळ गायत्री मिसाळ प्रिया हे करतील. यानंतर माननीय सातपुते सर यांचे सत्कार वारंवार दीपक वारंवार गौरव वारंवार ओंकार वारंवार संगीत हे विद्यार्थी करतील. यानंतर पुराणे सरचा सत्कार हे विद्यार्थी करतील. तुम्हीच चाला या उभा राहिले या. यानंतर ग्रमकर सर यांचा सत्कार वारंवार सार्थक वारंवार सर्वे शेकारमा हे करतील. यानंतर काय करायचं दहावीच्या मुलाचं भाषण ते नाही करायचे म्हणजे यानंतर मान्यवरांनी स्थान पण हवं अशी मी त्यांना विनंती करते. एक काम कर प्रमुख अतिथींचं काय मार्गदर्शन कर. चला तू आता विद्यार्थ्यांपैकी कोणाला जर आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर त्यांनी कृपया पुढे येण्याची कृपा करावी. निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आदरणीय प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे निरोप समारंभासाठी एकत्र जमलेलो आहोत. हा थोडासा भावुक आणि हळवा क्षण आहे. या शाळेने आम्हाला घडवले. येथील शिक्षकांनी आम्हाला ज्ञानासुद्धा दिली. आम्हाला या शाळेने खूप काही दिली. चांगले संस्कार चांगल्या गोष्टी शिकवल्या. प्रत्येक शिक्षकात एक नवीन गुण एक नवीन ओळख. प्रत्येक शिक्षकात एक युक्तिमत्व आहे. जसं खाडे सरांचं सांगायचं झालं तर मुख्याध्यापक कमीने एक वडील जास्त. स्वच्छता प्रेमी कायम शिस्तीत राहणं सादर राहणीमान उच्च विचार आणि समजूतदारपणाचं मोठं उदाहरण. प्रत्येकाला समजून घेणारे जाधव सर मुलीसारखे जपणारे. मारणं आणि बोलणं हा शब्द त्यांच्याकडनं होतात. शिंदे सर सामाजिक आर्थिक ऐतिहासिक माहिती देणारे हसवणारे मनाला प्रेरणा देणारे. गायत्रक सर कायम स्वतःच्या मुलीसारखं बोलणारे हसवणारे. थोरात सर एका वडिलासारखं बोलणारे भक्कम आधार देणारे. मोराई मॅडम हे एका मैत्रिणीसारखं बोलणारे.
गिरमकर मामा, सातपुते सर, कोराडे सर, स्वच्छता करणारे, काळी विद्यालयातील काम पाहणारे, अशी ही माझी शाळा, हे माझे शिक्षक मला जपणारे. भविष्यात मोठी होऊन जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा या शाळेला जाधव सरांनी आम्हाला फक्त एक माणूस नाही तर एक भावी नागरिक कसा होता आहे भारताचं हे आम्हाला सांगितलं. जाधव सरांसारखे शिक्षक होणं मला वाटत नाही शक्य असेल म्हणून. थोरात सरांनी फक्त मराठी शिकवली नाही तर एका बाप लेकीचं प्रेम कसं असतं हे समजून सांगितलं. एक वडील सुद्धा इतके तिच्या मुलीवर प्रेम करू शकत नाही जितकं आम्हाला थोरात सरांनी प्रेम केलं. ढवळे सरांनी फक्त समाजशास्त्र शिकवलं नाही तर जगात कसं जगायचं हे पण शिकवलं. ढवळे खेळ तुम्ही घ्यायचे पण जास्त खड्याचेच लावायचे हे एक त्यांचं जास्त वैशिष्ट्य होतं. पण ग्राउंडवर गेल्यावर खेळाची मजा घ्यायला आम्हाला ढवळे सरांनी शिकवलं. यानंतर आम्ही सर्वांना भांडून खेळ घ्यायला लावायचो. एखादी मुलगी जशी तिच्या बापाला हट्ट करायची तसं आम्ही ढवळे सरांना हट्ट करायचो. सगळ्यांच्या बोलण्यात एक प्रेम होतं, सगळ्यांच्या भांडणात एक प्रेम होतं. सर आम्हाला खवळायचे पण त्यांनी कधी आम्हाला वर्ग केलं नाही. सरांनी आम्हाला त्यांच्या मुलीसारखं जपलं. कुराडे सर, गिरमकर सर, सातपुते सर हे आम्हाला सगळे आमच्या सगळं हसून खेळून राहायचे. सातपुते सरांनी कबड्डी म्हणजे कबड्डी शिकवली होती. सगळ्यांचं बोलणं हे आम्हाला 6 वर्षात कधी निघून गेलं हे तर कळालंच नाही. शेवटी जाता एवढंच म्हणाल की हे सौभाग्य होतं की आम्ही या शाळेत शिकलो. म्हणा एकदा रामकृष्ण, म्हणा ना एकदा रामकृष्ण, एका आवाजात म्हणा. 25-26 वर्षापूर्वी प्रशासकीय सेवेमधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आपलं आयुष्य हे घरातल्या आणि ऑफिसच्या एसी मध्ये न घालवता माझ्या गाव खेड्यातील लेकरांचं पुढील शिक्षण सुखकारक झालं पाहिजे, माझ्या मातीतल्या लेकीवाळी शिकल्या पाहिजे या उदात्त हेतूनं माहित होतं त्यांना की सामाजिक काम करताना, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना राजकारणाची आवश्यकता असते. म्हणून 2000 किंवा 2001 या दरम्यान ज्यांना मी आदर्श मानतो, जे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे, असे आदरणीय आमदार शिवाजीराव गर्जे साहेब यांनी राजकारणात प्रवेश करून नंतर मला वाटतं 3 ठिकाणी माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून खऱ्या अर्थानं तुम्हाला कष्टकऱ्याच्या शेतमजुराच्या लेकरांना ही ज्ञानगंगा या खेडोपाडी पोच करण्याचं काम केलं. अशा खऱ्या अर्थाने अशा माणसात देवाचा अंश असतो, त्यामुळेच ते अशा पदावर गेलेले असतात. अशा देव माणसाला प्रथमतः वंदन करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले ज्यांनी तब्बल 35-40 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली असे आदरणीय दौंड सर, सिनियर कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. अतिशय दर्जेदार काम केलेलं आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये. असे आपल्याला प्रमुख अतिथी लाभले. त्याचबरोबर एक सर्वसामान्य माणूसही उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी कसा होऊ शकतो याचं जर जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर दूर जाण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. हे थोर व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आदरणीय अनंतजी ढोले सर, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आर्थिक मंदीच्या काळात ढोले सर आणि त्यांना जोडी आपल्या सगळ्यांना माहित आहे. तसे आमचे बंधू दादा लहान असतील, ते भले परिस्थितीने जेमतेम असतील असं आपण म्हणू, परंतु डोले सरांसारखा एक
कृष्णासारखा सखा त्यांनी मित्र केला आणि मैत्री कशी निभावायची याचंही एक चांगलं उत्तम उदाहरण आदरणीय बंधुदादा आंधळे यांच्याकडे पाहून आपल्याला समजेल. त्याचबरोबर तुमच्यासाठी सगळ्यांनी इथं आज तुम्हाला सगळं असं भव्य दिव्य दिसतंय, 1.5 एकरचं प्रांगण दिसतंय, भव्य अशी इमारत दिसते झालेली, खेळाचं मैदान आहे, सुसज्ज आहे, सगळं झाडे आहेत, आता कंपाऊंड पण झालेलं आहे. परंतु तुमच्या मोठ्या भावांना कदाचित उगलमुगले सर यांचे वडील पण आपले विद्यार्थी असतील, काही लेकरांचे वडील पण, म्हणजे 2-2 पिढ्या त्यांनी शिकवलंय अशी काही शिक्षक आहेत. त्यांना विचारा तुमची शाळा कुठं भरत होती, तुमच्या वडिलांना विचारा, मोठ्या भावाला विचारा कुठं भरत होती, कशा परिस्थितीमधून या माणसांना त्या काळच्या लेकरांना घडवलं, सुसंस्कृत केलं. अशा शिक्षकांनाही मला वंदन करायचंय. अरे चांगलं झाल्यानंतर तिथं, म्हणून मित्राला एकेरीच बोलायचं कधी पण, किती मोठं झालं तरी तो आनंद वेगळाच असतो, तो तुम्ही अनुभवताय वर्गमित्राचा, हे की नाही. आणि वरून आता महाराज म्हणून अजून सवय जास्त झाली, पण तुमचं सगळ्यांचा वेळ नाही घेणार मी. मला इतकंच तुम्हाला सांगायचंय की जसं कुशल कारागीर, लाकूड काम करणारा कुशल कारागीर, त्याच्या हातामध्ये कसंही लाकूड आलं तरी त्याला मऊ करायचं काम कोण करतं, तो कुशल कारागीर करतो. तसं आम्हा शिक्षकाकडे तुम्ही कसंही आलात, म्हणजे तुम्हाला काय येते काय नाही येत, काय खोड्या करताय, सगळे तुमचे सद्गुण अवगुण काय जे असतील ते सगळे आमच्याकडे असेच येत असतात तुम्ही. मला 2-2 हजार लोकांसमोर कीर्तन करायची हिंमत आहे, परंतु तुमचं भाषण ऐकायची हिंमत नाही. मला भरून आलं होतं तुमचं ऐकताना, खूप सुंदर भावना व्यक्त केल्या तुम्ही. असं बोलता आलं पाहिजे, मोकळं होता आलं पाहिजे. बोललं की मोकळं होतं, मनावर दडपण नाही. ज्यांना असं वाटतं ना, खूप मनावर दडपण आले, त्यांनी बोलून मोकळं व्हायचं. बोललं ना हलकं वाटतं. सुंदर अशा भावना आपण व्यक्त केल्या. मला सांगायचं हे की तुम्हाला जसे आलात तसे स्वीकारून तुमच्यातल्या सद्गुणांना कशी कोणत्या क्षेत्रामध्ये संधी देण्याचं काम करता येईल ते शिक्षक करत असतात. मग ते जिल्हा परिषदचे असो, माध्यमिक शाळेचे असो, अगदी आमच्या 2 दाजींसारखे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक असो, जे काही द्यायचंय चांगलंच द्यायचंय याचं नाव शिक्षक असतं. काय तुम्हाला द्यायचंय ना, चांगलंच द्यायचंय, बाकी चांगलं सोडून शिक्षक काहीच देत नसतं. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्याच्या जडणघडणीसाठी जे काही चांगलं आहे ते देण्याचं काम तुम्हाला करत असतं. गंमत अशी आहे, तुम्ही आज भावुक झालं होतं, काही जण काही इथून बोलताना रडत होते, काही खालून रडत होते, असे मी पाहिले जरा चेहरे. पण याला आध्यात्मिक भाषेत सांगू का, याला स्मशान वैराग्य म्हणतात. काय आता ही सगळी माणसं म्हणत, म्हणजे लेकरं म्हणत होती काय, मोठ्या भावासारखा आधार दिला, मोठ्या बहिणीसारखा दिला, क्रीडांगणावर दिला, इकडे दिला तिकडे दिला. पण हे फक्त आजच्या पुरतं. स्मशान वैराग्य म्हणजे कसं, एखादा चांगला माणूस गेला स्मशानभूमीत, त्याच्या अंत्यविधीला आपण गेलो की तिथं आपण म्हणतो काय खरंय मनुष्य जन्माचा एवढा मोठा माणूस होता, गेला, सकाळी दिसला संध्याकाळी गेला, काही खरं नाही असं. आणि दुसऱ्या दिवशी परत आपण त्याच पद्धतीने वागायला सुरू करतो. असं नाही व्हायला पाहिजे. तुमच्या मनावर एकदम अंतर्गत आतमध्ये कोरलं गेलं पाहिजे की ज्या घरातून मी इथं आले शाळेमध्ये, मग शाळेमध्ये सुद्धा सगळी माझी भावंड आहेत, मोठ्या बहिणी आहेत, छोट्या बहिणी आहेत. छोट्यांना जपायचंय, मोठ्यांचा आधार घ्यायचा आपल्याला, मोठ्या लेकरांचा, आणि छोट्याला जपायचंय. 5वीच्या 6वीच्या नवीन आलेल्या लेकराला त्या शाळेची, त्या आई वडिलाची आठवण नाही झाली पाहिजे. असं फक्त आजच्या कार्यक्रमापुरतं नाही बोलायचं बरं का, हे कृतीत आलं पाहिजे. कुठं आलं पाहिजे, तुम्ही फक्त प्रमुख पाहुणे ढोले साहेब,
तसे हबोबा पोपटराव फुंदे सर, संतोष गायकवाड सर, बंडोपंत आंधळे सर, महेश काकडे सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि खाडे सर मुख्याध्यापक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपला निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. मी जवळजवळ 6 वर्ष या शाळेत तुम्ही होतात. शिक्षकांचा तुमच्याशी 6 वर्षाचा संबंध आहे. 6 वर्षामध्ये खरं तर पहा तुम्ही, महत्वाची जडणघडण आपली 5वी ते 10वी ज्याचा अभ्यास पक्का असतो तो विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि 5वी ते 10वी पर्यंत तुमचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचं काम इथे शिक्षक वृंदाने केलेलं असतं. आणि तेच तुम्ही जीव तोडून जर चांगले मार्ग घेतले, चांगलं हे केलं, गुण घेतले, तर निश्चितच तुम्हाला भविष्यात पुढे योग्य दिशेने वाटचाल करता येईल. एखादा शिल्पकार जो असतो, असं प्रदर्शन भरलेलं होतं आणि शिल्पकाराला विचारलं, शिल्पकाराला सांगितलं वा किती छान शिल्प बनवलं. ते म्हणले मी काहीच बनवलेलं नाही, फक्त त्या दगडामध्ये असलेला नको असलेला भाग फक्त काढून टाकला आणि हे शिल्प तयार झालं. तसं शिक्षकांनी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, तुमच्यात नको असलेले जे अवगुण होते ते काढून टाकले आणि तुम्हाला गुणवान बनवलेलं आहे. काहीच नाही, तुम्ही चांगलेच होतात, फक्त तुमच्यातले अवगुण काढून टाकायचं काम केलं आणि तुम्हाला गुणवान बनवलेलं आहे. आणि हे गुणवान म्हणल्यानंतर आता तुम्हाला त्यांचं जसं म्हणजे मान खाली होईल असं वागू नका, शिक्षकांची मान होईल असं खाली वागू नका, म्हणजे त्याला मान खाली किंवा खाली पाहावं लागेल अशा पद्धतीचं आपलं वर्तन असू नये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुणवान म्हणलेलं असल्यामुळे चांगलं आणि वाईट आता इथून पुढे कळणार आहे. कारण आता चुकला तर समजून सांगायला शिक्षक होते. पुढं आज कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अतिशय दुःखद योग आहे. आजचा जो कार्यक्रम आहे, 10वीचं वर्ष जीवनामध्ये 2 टर्निंग पॉईंट आहेत. त्यामध्ये पहिला टर्निंग पॉईंट आहे 10वीचा, 10वी झाल्यानंतर दुसरा टर्निंग पॉईंट आहे 12वीचा. आमच्या वेळेस जे शिक्षण होतं म्हणजे 3 लोक आम्हाला शिकायला होते. म्हणजे महाराजांनी सांगितलं की वाड्यामध्ये शाळा भरत होती, आमची शाळा वाड्यामध्येच भरत होती. चन्ने सर, मरकट सर आणि खाडे सर हे 3 शिक्षक आम्हाला होते. 8वीला असताना मी पूर्ण वर्षभर शाळेत गेलेलो नव्हतो, म्हणजे माझी शाळा पूर्ण सुटलेली होती. पण खाडे सर जॉईन झाल्यानंतर 9वी पासून माझी शाळा चालू झाली आणि MA बेड पर्यंत मात्र मग गाडी थांबली नाही. MA बेड मुख्याध्यापक आणि माझे चांगले मित्र खाडे सर, मुघल मुगले सर, माझे अतिशय चांगले मित्र असलेले थोरात सर, रंगनाथ कुराडे सर, एकूणच सर्व स्टाफ, त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असणारे प्राध्यापक मान्य श्री दौंड सर, संतोषजी गायकवाड साहेब आणि माझ्या समोर बसलेले सर्व भावी उद्योजक. काही वेगळं वाटलंय का? काय म्हटलं मी? भावी उद्योजक. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही या पद्धतीने बोलतो त्यावेळेस विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक आमच्याकडे थोडं रागाने पाहतात. काय आलाय, काय शिकवायला लागलाय पोरांना. पोरांनी MPSC द्यायची, UPSC द्यायची, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, नोकरी करायची, आयुष्यभर गुलामी करायची आणि एक दिवस मरून जायचं. मी नोकरीच्या विरोधात नेहमी बोलणारा माणूस आहे, कारण माझ्या घरात एवढे नोकरदार होते. माझा भाऊ आपल्याच संस्थेचा विद्यार्थी आहे, तो आता सध्या पनवेलला असिस्टंट कमिशनर आहे पोलीसमध्ये, ACP आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पनवेल सिटी. पण नोकरीच राहू शेवटी, बरोबर ना? तुम्हाला सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आयुष्यात ज्यांना ज्यांना मोठं व्हायचंय त्यांनी हात वर करा. ज्यांना मोठं व्हायचंय त्यांनीच करा, बाकीच्यांना नाही केला तरी चालेल. बरोबर ना? तुम्हाला सगळ्याला काय व्हायचंय? आता याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, ज्यांना फक्त नोकरी न करता स्वतः
काहीतरी करायचंय आणि मोठं व्हायचंय आशाने हात वर करा. मुलींमध्ये हात कमी आले. 2008 साली IBPS थ्रू, IBPS म्हणजे काय, MPSC UPSC जशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड त्या परीक्षांमधून होते, तशी IBPS मधून शासकीय ज्या बँका आहेत, बँका माहितीत ना, शासकीय बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बडोदा बँक, या बँकांमध्ये जी नोकर भरती होते, अधिकाऱ्यांची भरती होते, ती IBPS च्या थ्रू होते. IBPS त्याची परीक्षा घेते आणि ती परीक्षा घेऊन बँकांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. 2008 साली मी ती परीक्षा दिली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पासिंग ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो 2008 ला. पण जसं सिलेक्ट झालो तसं नगरच्या बँकेत 6 महिने राहिलो, तिथून बदली केली. ती बदली झाली कन्नड तालुक्यात औरंगाबादला किशोर म्हणून एक डोंगरामध्ये छोटस गाव आहे. त्या गावामध्ये पहिलीच शाखा म्हणजे नवीनच बँक ओपन झाली होती, स्टेट बँक, आणि तिथं माझी बदली झाली. तिथं 18 महिने काम केलं. 18 महिन्यानंतर पुन्हा बदली झाली. ती बदली झाली गडचिरोलीला. गडचिरोली माहिती सगळ्यांना? गडचिरोलीमध्ये एट्टापल्ली नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये माझी स्टेट बँकेत बदली झाली आणि तो तालुका म्हणजे नक्षलग्रस्त. त्यावेळेस 20 वर्षापूर्वी खूप नक्षलवादी कारवाया त्या तालुक्यात होत असे. मी थोडासा विचार केला की नोकरीला लागलोय पण सुख आणि समाधान नाही. पगार चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, पण दर 6 महिन्याला, दर वर्षाला बदली व्हायला लागली. त्यावेळेस बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मुंबईला, पुण्याला चक्रा मारल्या की बदली करा, एट्टापल्ली किंवा गडचिरोली सारख्या भागात नको. परंतु त्यांनी ऐकलं नाही, कारण ती शेवटी नोकरी होती, तिथं आपलं काहीही चालत नाही. म्हणून 2 वर्षांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला. परंतु ज्यावेळेस तुम्हाला काही नवीन निर्माण करायचं असतं, नवीन काहीतरी करायचं असतं, त्यावेळेस पैशांची गरज नसते, तुम्हाला अनुभव तुमच्या गाठीशी असणं खूप महत्वाचं असतं. तो फक्त एकच प्रश्न विचारतो की तू काय करतो, बरोबर ना? आणि ज्यावेळेस मला हा प्रश्न त्यावेळेस विचारला गेला, त्यावेळेस मी मनाशी ठाण असा निश्चय केला की मला नोकरी करणार नाही व्हायचं, आता मला नोकरी देणार व्हायचं. ग्रामीण भागातल्या मुलांनी फक्त नोकरीच कुठपर्यंत करायची, म्हणून नोकरी देणार व्हायचंय हा निश्चय त्यावेळेस केला. परंतु एखादं मोठं काम ज्यावेळेस आपल्याला करायचंय त्यावेळेस त्याला वेळ काळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. कारखान्यानंतर मी व्यंकटेश
सर इकडे समोर. एक मिनिट.